हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज रोशननी खूप जास्त गडबड केली आहे. हो, म्हणजे खूप जास्त एकापेक्षा कितीतरी कामं माझे वाढवून ठेवले आहेत. तुम्हाला सांगते माझ्या फ्रेंडचा कॉल आला होता आणि मी ना रूममध्ये बोलत बसले भरपूर वेळपर्यंत. मला काय माहिती होतं ना याला भूक लागली आहे म्हणून. याला भूक लागली आहे तर याने काय साहेबांनी पॉपकॉर्न करायला घेतले आणि पॉपकॉर्न केले म्हणजे कायच केले त्यांनी सांगते. पूर्ण कुकरची वाट लावली त्यांनी माझ्या. म्हणजे त्यांनी काय केलं, कॉर्न घेतले, कुकरमध्ये टाकले कुकरमध्ये टाकले आणि कुकरचं जे झाकण आहे ते पॅक केलं. म्हणजे जसं आपण कुकर लावतो नेहमीप्रमाणे तसं पॅक केलं. याला कोणी सांगितलं नाही वाटते, की झाकण पॅक नसते करायचं, उलटं ठेवायचं असतं. याने उलटे नाही ठेवलं. पूर्ण झाकण पॅक केलं कुकरचं आणि कुकर पूर्ण जळला आणि आल्या आयुष्यात तो कुकर निघणार नाही असा जळला. मग काय, मग मी याला खूप ओरडले आणि त्यानंतर मी त्याला म्हटलं, की "बघ मी करून दाखवते पॉपकॉर्न कसे करायचे असते तर." आणि मग मी त्याला पॉपकॉर्न करून दाखवले आणि इतके मस्त झाले ना ते पॉपकॉर्न तुम्हाला काय सांगू. आणि सरांनी तर पूर्ण जाळून ठेवले होते. म्हणजे कुकर तो निघणारच नाही कधी असा झाला होता. याच्या चक्करमध्ये मला इतका उशीर झाला ना, म्हणजे स्वयंपाकाला सुद्धा उशीर झाला आणि सर्व कामाला उशीर होणार होता. कारण ऑलरेडी माझे कामं वाढून गेले होते ना, ऑलरेडी मला भरपूर वेळ झाला होता. मी फ्रेंडसोबत बोलत बसले होते तर म्हणजे रात्रीचे 8-8:30 वाजून गेले होते आणि त्यातल्या त्यात मला बनवायची होती वडीची भाजी. म्हणजे गावावरनं ना पानं आणले होते. धोप्याच्या पानासारखे होते, पण अगदी छोटे-छोटे होते. तर म्हटलं त्याचीच भाजी बनवूया आणि आता भाजीचं पण खूप महाग झालं होतं, तर भाजीचं पण नव्हतं घरी. मग काय ठेवली वडी. म्हणजे रस्सीवाली नव्हती बनवणार आम्ही. ते कांद्यातली जी असते ना, ती वडीची भाजी बनवणार होते आणि ना कुकरमध्ये इतकं सर्व काही जास्त दाटलं, की तुम्हाला काय सांगू. पण मी पण तर हटेली होती, की मला त्याच्यातच करायचं आहे, म्हणजे त्याच्यातच करायचं आहे. मी त्याच्यातच केलं. म्हणजे मी कसं तरी केलं ॲडजस्ट आणि लावला कुकर फायनली. मग काय मूव्ही लागली होती ना, ओम शांती ओम, ओम शांती ओम सॉन्ग सुरू होतं आणि मी काय मस्त कणिक मळता मस्त डान्स केला. मग भरपूर लेट झालं होतं आणि मेन म्हणजे कसं भूक पण सर्वांना भरपूर लागून गेली होती. लगेच पोळ्या घेतल्या करायला. पोळ्या घेतल्या आणि मग पुन्हा सॉन्ग लागलं कोणतं, आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं. वॉव! मस्त मी पोळ्या करत सॉन्ग म्हटलं. म्हणजे माझ्या पोळ्या लवकर होईल असं मला वाटलं होतं आणि खरंच झालं तसं. मी मस्त सॉन्ग म्हणत राहिली आणि पोळ्या करत राहिली आणि माझ्या पोळ्या झाल्या मस्त छान. आणि मी किती अशी पोळ्या करता पण कुणी असं पाडू शकते का? हो, मी पाडू शकते. तुम्हाला सांगते, मला राग आला ना, तर मी पण इतकी नसेल फुगत, तेवढी माझी पोळी फुगते. मस्त फुलके होते माझ्या हातचे आणि मला फुलकेच आवडतात. असं म्हणतात भरपूर जणं, की गॅसवर पोळी शेकू नये म्हणून. पण जर तव्यावर शेकली तर भरपूर वेळ लागते करायला, म्हणून मी गॅसवरच शेकते. आणि तुम्हाला सांगते, मला म्हणजे माझा स्वयंपाक झाला किंवा पोळ्या पण झाल्या, तर जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर मी गॅस ओटा साफ करते. म्हणजे मला असा गदाडा बिलकुल नाही आवडत. म्हणजे साफ-सूफ केलेलंच मला छान वाटते. माझ्या पोळ्या झाल्या, पोळ्या ठेवल्या मी डब्यामध्ये. मग नंतरनं मला कॉल आला माझ्या बहिणीचा, व्हिडिओ कॉल स्वरूचा. तर मग मी त्याच्यासोबत बोलत राहिले. आणि मग थोड्याच वेळात रोशन आला. रोशन म्हणाला, की झालं यार, जे झालं ते झालं पॉपकॉर्नचं, तू राग नको करू." मी म्हटलं, "इट्स ओके, मी नाही करत तुझ्यावर राग, टेन्शन नको घेऊ. आता मी तुला सांगितलं आहे ना कसे करायचे पॉपकॉर्न, तर तू नेक्स्ट टाईम लक्षात ठेव आणि तसेच कर, म्हणजे माझे काम नाही वाढेल." असं मी त्याला सांगितलं आणि भाजी घेतली करायला. भाजी घेतली तर मी म्हटलं चला आता थोडंसं पाऊस वगैरे येत आहे, तर आपण काहीतरी मस्त पापड वगैरे तळूया. तर मी घेतले तळायला मस्त अशा चकल्या. या चकल्या माझ्या सासूबाईंनी केलेल्या आहे आणि ते पण भाताच्या चकल्या या आणि या तेलात टाकल्यावर इतक्या मस्त म्हणजे निघतात ना, तुम्हाला काय सांगू. एकदम मस्त आणि चवीला तर एकदम भारी लागते. भाजी करायला घेतली. कांद्यातली वडी करणार होते म्हणून जास्त कांदे कापून घेतले होते. मस्त भरपूर कांदे टाकले आणि भाजी केली. भाजी पण खूप छान झाली होती. म्हणजे मी फर्स्ट टाईम खाल्ली होती त्या पाण्याची भाजी.
वरण वगैरे छान घोटून घेतलं, गॅसवर ठेवलं, सर्व कामं झाले होते, स्वयंपाकसुद्धा झाला होता, सर्व आटोपलं होतं आणि मी माझा पण व्लॉग आटोपला होता. असा होता माझा आजचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्ही सपोर्ट करा मला म्हणजे मी समोर जाऊ शकेल. थँक